आत्ता आपण आलेलो आहोत नर्मदा नदीवरती, म्हणजे ओंकारेश्वर मंदिराच्या इथे. आणि आता नर्मदा नदीमध्ये आपण स्नान करणार आहोत. सो ही समोर आहे नर्मदा आणि याच्यामध्ये जाऊन आता आपण स्नान करणार आहोत. बरेच लोक नर्मदा परिक्रमा करतात पण आपल्याला होत नाही. आपण स्नान करूया. वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आत्ता आपण आलेलो आहोत ओंकारेश्वरमध्ये आणि आत्ता आपण चाललो आहोत नर्मदा नदीच्या तिकडे, कारण की आत्ता वाजता आहेत 4:30 ते 5 वाजता आहेत आणि आत्ता आपण इथे पोहोचलो. सो ओंकारेश्वराचं दर्शन तर आपण उद्याच पहाटे घेणार आहोत, परंतु आत्ता वेळ होता त्यामुळे आम्ही विचार केला की चला एकदा आपण नर्मदेमध्ये स्नान तरी करून येऊयात. कारण की नर्मदा ही खूप पवित्र अशी नदी आपल्याकडे समजली जाते, नर्मदा गंगा. त्यामुळे आपण इकडे आलोच तर आपण नर्मदा नदीमध्ये स्नान करण्याचा विचार केला. त्यामुळे आत्ता आम्ही नर्मदा नदीकडे चाललो आहोत आणि इथे शेजारी ओंकारेश्वराचं मंदिर आहे. पण मंदिरामध्ये आपण उद्या सकाळी जाणार आहोत. सो आता आम्ही मॅपवरती रस्ता बघत बघत नर्मदा नदीकडे चाललेलो आहोत. घाट पे जाने के लिए रास्ता कौन सा है? नीचे ना. सो आता तिथे जाऊन आपण स्नान वगैरे करूयात आणि उद्या आपण ओंकारेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात. तो आपण तिथून पुढं चालत आल्याच्यानंतर आपल्याला हे ब्रह्मकुमारी घाट लागतो. म्हणजेच इथेच आपल्याला पुढे गेल्याच्यानंतर इकडे नर्मदा नदी दिसणार आहे आणि इथून थोडंसं आपण अलीकडे लेफ्ट मारला की आपण ओंकारेश्वर आणि मामलेश्वर या मंदिरांकडे जातो. परंतु आता आपण सरळ चाललो आहे नर्मदा नदीकडे, कारण तिथे जाऊन आपण स्नान वगैरे करणार आहोत. सो आहे हा आपण आता नर्मदा नदीकडे. आपल्या हिंदू धर्मामध्ये जशी गंगा नदी पवित्र आहे त्याचप्रमाणे नर्मदा देखील आहे. त्याच्यामुळे नर्मदा नदीचं पाणी घेऊन जायचं असेल तर आपल्याला इथे कॅन किंवा बॉटल्स वगैरे अडकवलेले दिसतात. सो आपल्याला ते विकत देतात आणि आपण हे पाणी घेऊन घरी जाऊ शकतो. सो ही समोर दिसते ही आहे नर्मदा नदी आणि आता आपण नर्मदा नदीमध्ये जाऊन स्नान करणार आहोत. खूप स्वच्छ दिसते ही नदी, कारण की इथूनच जवळपासच इथे खडकाळ जमीन वगैरे आहे आणि खाली नदीमध्ये देखील बऱ्यापैकी खडक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पाणी स्वच्छ असतं. त्यामुळे या ठिकाणी नर्मदा नदीचं पाणी देखील स्वच्छ आहे. आणि आता आपण खाली जाऊयात आणि नदीमध्ये जाऊन स्नान करूयात. ॲक्च्युली आपला उद्या येण्याचा प्लॅन होता, परंतु आज आपल्याकडे वेळ होता त्यामुळे आपण आत्ता आलो तिथे. आणि ही आहे खाली नर्मदा नदी आणि समोर पाहतोय ते आपल्याला तिकडे दिसते ओंकारेश्वराचं मंदिर. अतिशय जवळ आहे इथून ओंकारेश्वराचं मंदिर आणि या ठिकाणी नर्मदा आणि कावेरी या दोन्ही नद्यांचा संगम देखील आहे. तिथे आपण उद्या जाणार आहोत कारण की आपण ओंकारेश्वराची परिक्रमा करणार आहोत. सो आपण ती उद्या करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कावेरी आणि नर्मदा या दोन्ही नद्यांचा संगम देखील मी तुम्हाला उद्या दाखवेल. आणि हे समोर आपल्याला दिसतं हे आहे ओंकारेश्वराचं मंदिर. आत्ता आपण आलेलो आहोत नर्मदा नदीवरती, म्हणजे ओंकारेश्वर मंदिराच्या इथे. आणि आता नर्मदा नदीमध्ये आपण स्नान करणार आहोत. सो ही समोर आहे नर्मदा आणि याच्यामध्ये जाऊन आता आपण स्नान करणार आहोत. बरेच लोक नर्मदा परिक्रमा करतात पण आपल्याला होत नाही. आपण स्नान करूयात. सो आता आलो आहेत आपण इथे खाली आणि आपण स्नान वगैरे करूयात, कारण की आपण ही ॲक्च्युली नर्मदा परिक्रमा असते. जवळपास 5 ते 6 महिन्याची नर्मदा परिक्रमा असते. ही आपल्याला एवढी शक्य होत नाही, परंतु आपण आज इथे आलो तर आपण नर्मदा नदीमध्ये स्नान तरी नक्कीच करू शकतो. त्यामुळे इथे येऊन आपण स्नान करणार आहोत नर्मदा नदीमध्ये. आणि ही परिक्रमा देखील फार मोठी असते. जवळपास 4 ते 5 महिने परिक्रमा असते आणि ही चालत पूर्ण केलेली जाते. म्हणजे पूर्ण नर्मदेला परिक्रमा केली जाते ही, त्यामुळे तिला नर्मदा परिक्रमा असं म्हणतात. सो ती देखील फार मोठी असते. हे समोर दिसतंय ओंकारेश्वराचं मंदिर आहे. इथे आपण उद्या जाणार आहोत. आणि आता आपण स्नान वगैरे करून मस्त वरती आलो तर आता वाजतायत 5-5:30 वाजतायत आणि आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की आपण मामलेश्वराच्या मंदिरात जाऊयात. इथून जवळच मामलेश्वराचं मंदिर आहे. इकडे राईट मारल्याच्यानंतर आपण ओंकारेश्वर मंदिराकडे जातो आणि इथून लेफ्ट मारल्याच्यानंतर आपण मामलेश्वर मंदिराकडे जातो. सो आता आपण जाऊयात मामलेश्वर मंदिराकडे. आणि मंदिराकडे जाताना अशी दुकानं वगैरे इथे शेजारी बऱ्यापैकी आहेत, त्यामुळे सगळ्याच गोष्टी आपल्याला इथे मिळतात. सो सरळ पुढे जाऊन थोडंसं खाली उतरल्याच्यानंतर आपण मारला
की आपण मामलेश्वर मंदिरामध्ये पोहोचतो. सो आता आपण तिकडेच चाललो आणि ओंकारेश्वर मध्ये एक बेटावर, कारण की एका साईडनी नदी आहे आणि एका बाजूनी कावेरी नदी आहे. दोन्ही नद्यांच्या मध्ये हे बेट आहे आणि इथेच ओंकारेश्वराचं मंदिर आहे. त्यामुळे तुम्ही मागाशी जो मी पूल दाखवला त्या पुलावरून आपण ओंकारेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊ शकतो. पूर्वी इथून बोटिंगने आपण पलीकडे जायचो, परंतु काहीच वर्षांपूर्वी म्हणजे हा पूल बांधण्यात आला, त्यामुळे आपण वरतून जाऊ शकतो. तो इथे खाली आल्यानंतर आपल्याला इकडे दिसतं की लेफ्ट मारल्यानंतर आपण मामलेश्वर मंदिर आणि राईट मारलं तर आपण गोमुख घाटाकडे जातो. सो हे समोर आहे हे मामलेश्वराचं मंदिर आहे आणि आता आपण तिथं पोहोचतोय. सो बाहेर इथे चप्पल वगैरे काढून आपण आतमध्ये जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मामलेश्वर मंदिरामध्ये येण्याचं, या मंदिरावरचा जो ध्वज आहे तो अतिशय सुंदर ध्वज आहे असं मानतात. त्यामुळे इथे बरेच लोक हे देखील पाहिले येतात आणि याची वास्तुकला ही अतिशय, आणि हे फार जुनं मंदिर आहे. म्हणजे अहिल्याबाई होळकरांनी या मंदिरामधील शिवलिंगाची पूजा करायला सुरुवात केली होती. सो तेव्हापासून ती प्रथा अजूनही चालू आहे आणि अतिशय सुंदर अशी वास्तुकला या मंदिराची आहे. दगडी बांधकाम आहे, अजूनही व्यवस्थितरित्या इथले लोकांनी व्यवस्थित ते ठेवलेलं आहे. त्यामुळे मंदिर देखील सुंदर आहे आणि छोटंसं मंदिर आहे पण फार सुंदर असं मंदिर आहे. इथे रोज अजूनही पूजा केली जाते आणि ओंकारेश्वरापासून जवळ असल्यामुळे या मामलेश्वर मंदिराला देखील खूप गर्दी होते आणि मामलेश्वर मंदिराला देखील तितकेच महत्त्व देखील प्राप्त आहे. त्यामुळे इथे पण भरपूर प्रमाणात गर्दी असते आणि हाच तो पूल मी तुम्हाला खालून दाखवला होता. परंतु आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे आपण आता ओंकारेश्वर मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण की दर्शनाला रांग पण मोठी नाही आहे आणि हा पूल रात्रीचा खूप सुंदर दिसतोय. त्यामुळे मनात विचार आला की उद्याही दर्शन घेऊयात आणि आजही घेऊयात. हे आहे ओंकारेश्वराचं मंदिर. जेव्हा आपण रांगेत उभे राहतो तेव्हा आपल्याला इथून दिसते आणि मी आता रांगेत उभा आहे तर मला हे समोरच ओंकारेश्वराचं कळस दिसतोय. सो इथून पुढे जाऊन आतमध्ये आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो आणि आज बिलकुल गर्दी नाही आहे संध्याकाळच्या वेळेला, त्याच्यामुळे आपण आलो आहेत आता इकडे दर्शनाला. सो आता आलोच आहोत तर मग दर्शन घेऊ आणि उद्या सकाळी पण दर्शन घेऊ. त्यामुळे आता रांगेत उभा आहेत आम्ही आणि हे आहे आतमधून मंदिर. काहीच गर्दी नव्हती त्याच्यामुळे आम्ही आरामात आलो. 5 ते 10 मिनटातच आमचं दर्शन झालं. खूप कमी गर्दी होती. त्याच्यानंतर येताना परत हा ब्रिज सुंदर वाटला, त्याच्यामुळे मी परत याचं शूट करत होतो. सो सुंदर आहे हा ब्रिज. आणि मग लाईनमध्ये असताना मग बाहेर आल्याच्यानंतर मी ओंकारेश्वराचा परत एकदा फोटो काढला. सो अतिशय सुंदर असं मंदिर दिसतंय. सो बघूयात, आज पण वेळ मिळाला म्हणून आलो आणि उद्या आपण येऊन इथली परिक्रमा पूर्ण करणार आहोत. ओंकारेश्वराची पूर्ण परिक्रमा पूर्ण करणार आहोत. साधारणपणे 8 ते 10 किलोमीटरची परिक्रमा असणार आहे, तर ती पूर्ण परिक्रमा आपण पूर्ण करणार आहोत. सो आत्ता आपलं दर्शन वगैरे झालं, आपलं मामलेश्वराचं पण दर्शन झालं, ओंकारेश्वराचं पण, आणि उद्या सकाळी मी तुम्हाला ओंकारेश्वराची परिक्रमा पूर्ण दाखवणार आहे. सो उद्या आपण येऊयात आणि ओंकारेश्वराच्या परिक्रमेला सुरुवात करूयात. सो आत्ताचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगितलं. आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब.